नित्य समानता पाहता, ज्या समानता संबंधात चलाच्या कोणत्याही किमतीला उजवी बाजू आणि डावी बाजू यांची समानता कायम असते अशा समीकरणास नित्य समीकरणे असे म्हणतात. आता पहा, या ठिकाणी उदाहरणे पहा. ए अधिक 5, पहिल्या कंसात ए अधिक 5, दुसऱ्या कंसात ए वजा 4, हे उदाहरणे पहा. आता या ठिकाणी या उदाहरणामध्ये पाहता आपण समजा या ठिकाणी आपण ए ची किंमत जर 2 घेतली पहा, म्हणजे पहा या ठिकाणी आपण तर पहा पहिलं ए अधिक 5 आणि ए वजा 4 पाहता बरोबर ए वर्ग अधिक ए वजा 20. पहा दोन्हीकडे आपण समजा किमती या ठिकाणी किमती घेतल्या पहा या ठिकाणी. तर ए पहा, ए किती आहे 2, 2 अधिक 5 7 आणि या ठिकाणी 2 वजा 4 5 आणि 2 7. त्यानंतर 4 मधून 2 गेले तर वजा 2, 7 दुने 14. पाहता या ठिकाणी ए वर्ग आपण जर किंमत काढली पाहता या ठिकाणी ए वर्ग 2 चा वर्ग अधिक 2 वजा 20. पहा मग बे दुने 4 अधिक 2 वजा 20. पहा 4 आणि 2 6, 6 वजा 20. पहा 20 मधून 6 गेले 14. पहा या ठिकाणी 14 वजा 14. आता या ठिकाणी पहा इथं पण आपलं वजा उत्तर वजा आले पहा. तर पहा या ठिकाणी दोन्ही हे जे समीकरण आहे या समीकरणामध्ये दोन्ही पहा दोन्ही बाजू समान येतात पहा. म्हणजे आपण या ठिकाणी कोणती किंमत टाकू, ए बरोबर 2 आपण दिलेलं, तर आपण ए बरोबर 3 घेतलं तरी देखील या समीकरणाच्या दोन्ही बाजू समान येणार आहे पहा. ए बरोबर आपण 4 घेतलं, ए बरोबर 4 घेतलं तरी देखील या दोन्ही बाजू समान येणार आहे. अशा समीकरणाला म्हणतात नित्य समीकरणे. नित्य समीकरणे पाहता ही जी समीकरण आहे त्याला म्हणतात नित्य समीकरणे. पहा पहा आता समीकरण म्हणजे का तुम्हाला नित्य समीकरणे म्हणजे हे समजलेलं आहे. आता यावर आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न कसे येतात पहा. तर पहिलं पहा या ठिकाणी एकपदी बैजिक राशीचे अवयव. आपण कालच्या तासात थोडीशी आपण एक आवृत्ती घेऊया, कारण जो पहिला घटक आहे त्या घटकावरच आजचा घटक अवलंबून आहे. पहा आता अवयव म्हणजे सर्व ही जी बैजिक राशी आहे ती गुणाकार स्वरूपात आपल्याला लिहायची आहे. पहा आता 81 म्हणजे काय, 9 गुणिले 9. नंतर यम वर्ग म्हणजे काय, यम गुणिले यम. त्यानंतर यन घन म्हणजे काय, यनचा 3 वेळा गुणाकार. पहा यन गुणिले यन गुणिले यन आणि गुणिले पी. पुन्हा पहा या ठिकाणी 9 म्हणजेच काय, 3 गुणिले 3. पुन्हा हे 9 म्हणजे काय, 3 गुणिले 3. त्यानंतर पहा यम गुणिले यम गुणिले यन गुणिले यन गुणिले यन गुणिले पी. हे काय झाले पहा, ह्या एकपदी बैजिक राशीचे काय हे मूळ अवयव आहेत. मूळ अवयव जे गुणाकार स्वरूपात जे मांडणी आहे त्याला मूळ अवयव म्हणतात. पहा हे मूळ अवयव आहे. आता आपण पुढचं पाहूया, द्विपद बैजिक राशीचे अवयव. आता या ठिकाणी पहा 2a वर्ग अधिक 5a ह्या बैजिक राशीचे मूळ अवयव कोणते आहेत. पाहता दोन्हीकडे या ठिकाणी कॉमन काय पहा, ए इथे ए आहे इथे ए आहे. पहा म्हणजे आपण या ठिकाणी कंसाच्या बाहेर आपल्याला ए लिहायचं आहे. पहा म्हणजे कंस काय पहा
आपण जर या ए ने 2a वर्ग भागलं तर उत्तर येतं 2a. त्यानंतर 5a ला आपण जर ए ने भागलं तर उत्तर येतं 5. म्हणजे या 2a वर्ग अधिक 5a या बैजिक राशीचे अवयव आहेत a गुणिले 2a अधिक 5. हे झालेचे मूळ अवयव. मूळ अवयव. आता आणखी एक उदाहरण घेऊया. द्विपदी बैजिक राशी अवयव पहा. 5y वर्ग अधिक 20y. 5y वर्ग अधिक 20y. पाहता या ठिकाणी पहा, दोन्हीकडे पहा अशी कोणती संख्या आहे पहा की ज्या संख्येने 20 ला पण भाग जाईल आणि 5 ला पण भाग जाईल. पहा म्हणजे पाहता पहा 5 च्या पाड्यात पहा 5 पण आहेत आणि 20 पण आहे. पहा म्हणजे पहा आपण जर 5 बाहेर घेतले, आपण पुढे कंस केलं पहा 5 एक 5 पहा म्हणजे नंतर 5 चौक 20 पहा. नंतर इथं y पहा, इथं y आहे, एक y आहे, इथं पण y म्हणजे y. मग आता आपण या 5y वर्गला आपण समजा 5y वर्गला या 5y ने भागलं तर किती उरतात पहा. या ठिकाणी फक्त y उरतो. काय उरतो? y. इथं राहिले y अधिक आता हे जे 20y आहे, त्या 20y ला आपण या ठिकाणी 5y ने भागलं तर 5 एक 5 चौक 20 म्हणजे या ठिकाणी 4 उरतात. म्हणजे ही जी बैजिक राशी आहे या बैजिक राशीचे अवयव आहेत 5y गुणिले y अधिक 4. अशा प्रकारे हे अवयव आहेत. पाहता आता या ठिकाणी एक उदाहरण पहा. हे उदाहरण यापूर्वीच्या परीक्षेला विचारलेलं आहे. आता या ठिकाणी पहा x वर्ग अधिक x वजा 72 या राशीचे अवयव लिहा. अशा प्रकारे प्रश्न यापूर्वीच्या परीक्षेला विचारलेला आहे, येऊन गेलेला आहे. पहा मग आता आपल्याला याचं अवयव लिहायचे. अवयव म्हणजे काय? गुणाकार स्वरूपात केलेली मांडणी. अवयव म्हणजे काय पहा, अवयव म्हणजे काय? गुणाकार स्वरूपात केली मांडणी. समजा पहा या ठिकाणी आपण 81 जर म्हटलं आपण तर 9 गुणिले 9 हे झाले 9 आणि 9 हे झाले अवयव. पहा पुन्हा या ठिकाणी 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3. मग या ठिकाणी पहा आता आपल्याला मग ही जी राशी आहे, ही जी बैजिक राशी आहे, ही बैजिक राशी कोणत्या दोन बैजिक राशीचा गुणाकार आहे हे आपल्याला आता शोधायचंय. पहा मग आता आपण कसं शोधायचं पाहता या ठिकाणी पहा एक्स वर्ग. आता या ठिकाणी पहा 72 जी शेवटची संख्या आहे पहा 72 संख्या आहे. पहा 72 ही संख्या कोणत्या दोन पाड्यात आहे पहा. 72 म्हणजे काय? 8 9 72. हा किंवा अजून काय पहा या ठिकाणी 8 9 72 घ्यायचं पण घेतलं पहा. या ठिकाणी पहा 9तून 8 गेला 1 उरतो. पहा म्हणजे आपण या ठिकाणी आपण याला जर जे 8 आहे पहा म्हणजे हा जो एक्स आहे ना, हा एक्स या ठिकाणी हा जो एक्स आहे, हा एक्स जो आहे आपल्याला एक्स लिहायचं बघा. एक्स वर्ग अधिक शेवटचं 72 आहे ते आपण असं लिहूया. पाहता मग आपण 8x आणि 9x. मग 8x आणि 9x या दोघांमध्ये कोणती क्रिया केल्यानंतर उत्तर x येईल तर पहा तर या 9x मधून 8x जर आपण वजा केले तर आपलं उत्तर x येतं. म्हणजे ही जी दोघांची मांडणी आहे आपण 9x वजा 8x पहा म्हणजे आपण त्या ठिकाणी काय केलं फक्त ह्या एक्सचं जे उत्तर आहे, एक्स हा जो एक्स जी राशी आहे पद आहे ह्या एक्स ऐवजी फक्त आपण त्याचं रूपांतर काय केलं आपण 9x वजा 8x असं लिहिलेलं आहे. पहा आणि हे कशावरून लिहिलं आपण? हे जे शेवटचं जे तिसरं पद आहे त्या पदावरून लिहिलंय. पहा तर पहा त्या ठिकाणी आता या दोन्हीमध्ये आणि या दोन्हीमध्ये काय कॉमन आहे पहा. पहा या ठिकाणी पहा एक्स इथं कॉमन आहे, एक्स कॉमन आहे. पहा आपण एक्स हा कंसच्या बाहेर घेतला नंतर इथं आता एक्स इथं फक्त एक्स राहिला. एक्स बरोबर आपण एक्स ने भागलं एक्स राहतो आणि 9x ला जर आपण एक्स ने भागलं पहा 9x भागिले एक्स
तर उत्तर 9 राहतं फक्त, म्हणजे तर 9 आले. आता या ठिकाणी पहा, ह्या 8x आणि 72 या दोन पदामध्ये या दोन बैजिक राशीमध्ये किंवा पदामध्ये काय समान आहे पहा, किंवा कॉमन काय पहा. तर 8 ने 8ला पण भाग जाईल आणि 8 ने 72ला पण भाग जाईल पहा. आपण या ठिकाणी वजा देऊया कंसात पहा. या ठिकाणी आपण बाहेर 8 लिहिले, त्यावेळेस काय होतं, कंसातल्या आतल्या सर्व पदांचं चिन्ह बदलतं पहा. मी तर वजा इथं आधी होणार पहा, म्हणजे इथं फक्त एक्स राहील. हे जे वजा चिन्ह आहे त्या वजा चिन्हाऐवजी तर अधिक चिन्ह येईल पहा. 8 9 72. आता पहा दोन्हीकडे या ठिकाणी पहा, हे कंसाला हा कंसाला कसा आला पहा, सारखा आला. आपण काय करूया आता, हे एक्स आहे आणि हे वजा 8 आहे, मग एक्स वजा 8 लिहूया आणि दुसरा कंस आहे पहा एक्स अधिक 9. अशा प्रकारे ही जी बैजिक राशी आहे एक्स वर्ग अधिक एक्स वजा 72, या बैजिक राशीचे अवयव आले आहेत पहा एक्स वजा 8 पहिल्या कंसात आणि दुसऱ्या कंसामध्ये एक्स वजा एक्स अधिक 9. म्हणजे अवयव म्हणजे काय की गुणाकार स्वरूपात केलेली मांडणी. तर अशा प्रकारे याचं उत्तर आलेलं आहे पहा. पुढचं आपण पाहूया. आता पहा या ठिकाणी, आता बैजिक राशी विस्तार सूत्र आहे पहा. आता ए अधिक बी कंसाचा वर्ग, आपण काल शिकलो पहा, आपण की कालच्या तासाला आपण शिकलेलं आहे पहा, ए अधिक बी कंसाचा वर्ग म्हणजे काय पहा. आता पहिल्या कंसामध्ये ए अधिक बी लिहायचे आपल्याला, दुसऱ्या कंसामध्ये पुन्हा आपण ए अधिक बी लिहूया. तर पहा आता आपल्याला या ही जी बैजिक राशी आहे दोघांचा गुणाकार आहे पहा. आपण काल गुणाकार शिकलेलो आहोत. पहा आता या ठिकाणी ह्या ए ने पूर्ण आपण ह्या दुसऱ्या पदाला गुणूया पहा. ए गुणिले ए अधिक बी. पुन्हा आता आपण अधिक इथं बी घेऊया, ए अधिक बी म्हणजे पहा या पहिल्या कंसातील पहिल्या पदाने दुसऱ्या कंसात गुणायचं पहा. नंतर पुन्हा मध्ये जे चिन्ह आहे अधिक, ते अधिक लिहायचं आहे आणि ह्या जो दुसरं पद आहे पहा या बी या पदाने या पुन्हा या दुसऱ्या पूर्ण पदाला गुणायचंय पहा. पहा ए गुणिले ए वर्ग, आता ए गुणिले बी अधिक ए बी, त्यानंतर बी गुणिले ए म्हणजेच काय ए बी आणि बी गुणिले बी अधिक बी वर्ग म्हणजे पहा या ठिकाणी उत्तर आलं पहा ए वर्ग. पहा ए बी अधिक ए बी, आपण मागच्या तासात शिकलोय पहा की सहगुणकाची सहगुणक आहे याचा एक आहे, याचा ए बीचा एक सहगुणक आहे आणि ह्या ए बीचा सहगुणक एक आहे, एक आणि एक 2 म्हणजे 2 ए बी अधिक बी वर्ग. तर पहा हे झालं याचं विस्तार सूत्र झालं. इथं विस्तार सूत्र म्हणजे ए अधिक बी कंसाचा वर्ग. पहा काय केलं पहा, आता प्रत्येक वेळेस आपण अशा प्रकारे गुणाकार करायचा नाही, म्हणून आपण हे सूत्र पाठ करून ठेवायचं. पहा कोणतं सूत्र आहे पहा की ज्या वेळेस पहा ए अधिक बी कंसाचा वर्ग असतो पहा त्यावेळेस काय करायचं पहा, पहिल्या पदाचा वर्ग, पहिल्या पदाचा वर्ग पहा, पहिल्या पदाचा वर्ग पहा, जे पहिलं पद आहे या पहिल्या पदाचा वर्ग करायचा पहा, वर्ग करायचा. इथं वर्ग केला पहा. नंतर या दोघांचा गुणाकार ए गुणिले बी आणि त्याची दुप्पट पहा, दोघांचा गुणाकार त्याची दुप्पट पहा आणि त्यानंतर दुसऱ्या पदाचा काय या ठिकाणी वर्ग बी वर्ग. आता आपण अशाच प्रकारचा आणखी एक म्हणजे या ठिकाणी हे जे विस्तार सूत्र आहे पहा, आपण आणखी याचं एक उदाहरण घेऊ पाहूया. आता पहा या ठिकाणी एक उदाहरण घेऊया. पहा या ठिकाणी एक्स अधिक 4 कंसाचा वर्ग पाहता. मग हे जे विस्तार सूत्र आहे या सूत्राप्रमाणे पाहता
आपण गुणाकार करत बसायचं नाही. मग काय करायचं बा, हे जे पहिलं पद आहे, पहिलं पद कोणतं आहे, एक्स, आणि दुसरं पद कोणतं आहे, 4. आता पहा, पहिल्या पदाचा वर्ग किती आलं मग, एक्स वर्ग. त्यानंतर पहा, नंतर काय पहा, दोन्ही पदांचा गुणाकार. मग एक्स गुणिले 4 किती झाले, 4x. पहा, म्हणजे पहा, म्हणजे एक्स गुणिले 4 आणि त्याची दुप्पट आपल्याला करायची पहा, गुणिले त्याला 2 आणि अधिक पाहिजे, हा, आणि अधिक या 4चा वर्ग. पहा, एक्स वर्ग अधिक 4 दुने 8 म्हणजे 8x अधिक 4 चोक 16. म्हणजे पहा, पहिल्या पदाचा वर्ग एक्स वर्ग, दोघांचा गुणाकार 4x आणि त्याची दुप्पट 8x आलं पहा, आणि पुन्हा दुसऱ्या पदाचा वर्ग 16. अशा प्रकारे आपण ह्या विस्तार सूत्राचा वापर करून आपण या ठिकाणी उदाहरण सोडवायचे पहा. यावर आधारित आपण पुढे अनेक उदाहरणं पाहणार आहोत. आणखी एक उदाहरण पाहू पहा आपण. 3b अधिक 4t कंसाचा वर्ग. पाहता हे उदाहरण पाहता आपण या ठिकाणी 3b. मग आपलं विस्तार सूत्र काय सांगतो पहा, ए अधिक बी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग. पहा, पहिला वर्ग काय पहा, 3b चा वर्ग काय आला, 9b वर्ग. स्कॉलरशिप परीक्षेमध्ये कमीत कमी स्टेप मध्ये आपल्याला उत्तर काढायचं असतं, त्यामुळे आपल्या या ठिकाणी आपल्याला वेळ कमी असतो उदाहरण सोडवायला, म्हणून आपण विस्तार सूत्राचा वापर आपल्याला करायचा आहे. पहा, 9b वर्ग. आता पहा, दोन्ही पदांचा गुणाकार 3 गुणिले 4 3 चोक 12 आणि 12ची दुप्पट किती आलं, 12 दुने 24 आणि बी गुणिले सी, बी गुणिले सी. पुन्हा पहा, अधिक 4चा वर्ग, 4चा वर्ग 16 आणि सी चा वर्ग सी वर्ग. अशा प्रकारे पहा, पहिल्या पदा आपण काय केलं पहा, मग आता पुन्हा पहा, पहिल्या पदाचा वर्ग, पहिल्या पदाचा वर्ग वर्ग अधिक दोन्ही पदांचा गुणाकार, दोन्ही पदांचा गुणाकार करून त्याची दुप्पट करायची पहा, त्याची दुप्पट करायची आणि पुन्हा अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. अशा प्रकारे हे पहिलं विस्तार सूत्र आहे, हे पाठ करून ठेवायचं. यावर आपल्याला पुढे ज्यावेळेस उदाहरण सोडवताना आपल्याला याचा वापर होणार आहे. आता पहा, पुढचं आपण पाहूया. आता आपण पहिलं विस्तार सूत्र पाहिलं, ए अधिक बी कंसाचा वर्ग. आता आपण दुसरं जे विस्तार सूत्र आहे, नित्य समीकरण आहे, ते काय पाहणार आहोत. पहा, ए वजा बी. पहा, ए वजा बी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग वजा 2ab अधिक बी वर्ग. आता आपण हे सोडून पाहू अगोदर. पहा, ए वजा बी कंसाचा वर्ग बरोबर पहिल्या कंसामध्ये ए वजा बी आणि दुसऱ्या कंसामध्ये ए वजा बी. पहा, आता पहा या ठिकाणी ह्या पहिलं जे ए अक्षर आहे, या पहिल्या पदानं या पूर्ण कंसाला आपलं गुणायचंय, त्यानंतर या बी न पूर्ण कंसाला गुणायचं. पहा, बरोबर ए गुणिले ए वजा बी. पुन्हा इथं वजा चिन्ह आहे, इथं आपण वजा घेतलं. पहा, वजा बी गुणिले ए वजा बी. पहा, आता ए वर्ग वजा ए बी
पुन्हा पहा, या बी नी एल गुणलं वजा ए बी, आणि आता बी गुणिले बी वजा वजा काय होतं, अधिक होतं पहा, अधिक बी वर्ग. पहा या ठिकाणी इथं ए बी आणि ए बी हे दोन्ही चल समान आहेत. चल समान असेल तर त्या ठिकाणी आपण बेरीज किंवा वजाबाकी करतो पहा, परंतु या ठिकाणी दोन्ही कडे चिन्ह समान आहे, म्हणून आपण या ठिकाणी बेरीज करणार आहोत. चिन्ह मात्र या वजा देणार पहा, म्हणजे पहा ए वर्ग वजा ए बी अधिक वजा ए बी, इथं एक असतो पहा, इथं पण एक असतो पहा, एक आणि एक दोन, म्हणजे वजा 2 ए बी अधिक बी वर्ग. अशा प्रकारे हे विस्तार सूत्र तयार झाले पहा. कोणतं पहा, ए वजा बी कंसाचा वर्ग बरोबर पहा काय करायचं, पहिल्या पदाचा वर्ग नंतर दोघांचा गुणाकार, दोन्ही पदांचा गुणाकार आणि त्याची दुप्पट. मात्र चिन्ह कोणतं तिथं, वजा चिन्ह येणार पहा इथं, आणि शेवटचं पद काय पहा, अधिक काय घ्यायचंय, दुसऱ्या पदाचा वर्ग. आता आपण अशा प्रकारचे उदाहरण घेऊ पाहता, अशा प्रकारच्या उदाहरणाचा उदाहरण घेऊया. पाहता एक उदाहरण घेऊया. एक्स वजा 7 कंसाचा वर्ग बरोबर. आता या ठिकाणी काय नियम सांगतो आपल्याला, पहिल्या पदाचा वर्ग करायचा आहे. मग पहिलं पद कोणतं आहे, एक्स, मग एक्सचा वर्ग काय झाला, एक्स वर्ग. आता पहा मध्ये चिन्ह कोणतं देणार आपण, वजा. आता वजा पहा, वजा दोन्ही पदांचा गुणाकार म्हणजे एक्स गुणिले 7 करायचं आणि त्याची दुप्पट 7 दुने 14, म्हणजे उत्तराला आपलं 14. 14 एक्स, 14 एक्स. आता पहा आणि पुढचं काय पहा, अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग, 7 7 49. अशा प्रकारे आपण हे विस्तार सूत्र पहा, एक्स वर्ग वजा 14 एक्स अधिक 49 हे येतं उत्तर आलेलं आहे. आणखी आपण एक उदाहरण घेऊया. सहा यम वजा 5 यन कंसाचा वर्ग. तपा 6 यम वजा 5 यन कंसाचा वर्ग. पाहता मग 6 पहिलं पद कोणतं आहे, 6 यम, दुसरं पद कोणतं आहे, 5 यन. पहा 6 6 36, म्हणजे पहा 6चा वर्ग झाला 36, यमचा वर्ग आला यम वर्ग. पुढचं पहा आता, मग चिन्ह कोणतं येणार आहे, वजा. 6 गुणिले 5, पहिला पद आणि दुसऱ्या पदांचा गुणाकार करायचा पहा, मग 6 पंचे 30 आणि त्याची दुप्पट 30 दुने 60, आणि यम गुणिले यन यम यन. आता पहा दुसरं जे पद आहे 5 यन त्याचा वर्ग, 5 5 25, मात्र चिन्ह मात्र इथं या ठिकाणी आधी द्यायचं पहा, 5 5 25 यन वर्ग. अशा प्रकारे आपण हे उदाहरण सोडवलंय एकाच स्टेप मध्ये, फक्त या विस्तार सूत्राचा वापर करून. आपण आणखी एक उदाहरण घेऊया पहा, 5 एक्स वजा 1 छेद 10 पाहता कंसाचा वर्ग. या ठिकाणी सुद्धा हाच आपला नियम वापरायचा आहे. पाहता 5 एक्स वजा 1/10 कंसाचा वर्ग. आता पहा काय सांगतो नियम आपला, पहा पहिल्या पदाचा वर्ग, पहिलं पद कोणतं आहे 5 एक्स, 5 एक्सचा वर्ग काय झाला, 5 5 25, 25 एक्स वर्ग. आता पहा मग दोन्ही पदांचा गुणाकार, पहा
आपण गुणाकार करू, इथं चिन्ह वजा लिहू पहा दोन्ही पदांचा गुणाकार 5x गुणिले 1/10 आणि त्याची दुप्पट म्हणजे त्याला 2 ने गुणायचे आपल्याला. आणि आधी पहा ह्या 1 चा वर्ग 1 आणि 10 चा वर्ग 100. तर पाहता इथं पाहता आता या ठिकाणी याचं संक्षिप्त रूप देऊन पाहू आपण. संक्षिप्त रूप म्हणजे काय, अंशाला छेदाला एकाच संख्येने भागायचंय. पहा आता पहा या ठिकाणी इथं 5 आहे, 5 अंशस्थानी 5 याचे खाली छेद नसतो म्हणजे छेद 1 असतो. पहा नंतर 5 आणि 10 हे कोणत्या पाड्यात आहे, असं एकच पाडा पाहिजे की ज्यामध्ये अंश आणि छेद. पहा मग 5च्या पाड्यात 5 पण 5 एक नंबरला आहे, 5 1 5 आणि 5 दुने 10. आता पुन्हा पहा या ठिकाणी 2 आणि 2 इथं 2 आहे. पहा बेक बे म्हणजे पहा उत्तर काय आलं आपलं. पहा 25x वर्ग वजा फक्त इथं काय उरलं. पहा इथं 1 उरतो. पहा 1x गुणिले 1 गुणिले 1 म्हणजे उत्तर आलं आपलं इथं x आलं फक्त, अधिक 1/100. आणि अशा प्रकारचे उदाहरण परीक्षेला हमखास विचारतात. पहा अशा प्रकारची उदाहरणं आपल्याला ते कठीण वाटतात, परंतु ते उदाहरणं अतिशय सोपे असतात आणि हातचे मार्क्स मिळून देणार असतात. पहा आपण आणखी उदाहरण घेऊया. अशाच प्रकारचं आणखी उदाहरण घेऊया. 9p वजा 9p वजा 1/12 कंसाचा वर्ग. पहा बरोबर. पहा या ठिकाणी आपला नियम काय सांगतो. पहा a वजा b कंसाचा वर्ग. पहा या ठिकाणी आता मग पहिलं पद कोणतं आहे, 9p. मग 9p चा वर्ग आहे. पहा 9 9 81 आणि p चा वर्ग आहे पहा p वर्ग. आता पुन्हा पाहता दुसरं जी स्टेप आहे ती कशी आहे. पहा पहिल्या पदाचा पद आणि दुसरं पद या दोघांचा गुणाकार आणि त्याची दुप्पट. पहा चिन्ह मध्ये लिहायचं आपल्याला वजा म्हणजे 9p गुणिले 1/12 आणि त्याची दुप्पट म्हणजे त्याला 2 ने गुणायचंय. पहा आणि शेवटी इथं वजा वजा अधिक होतं. पहा म्हणजे इथं अधिक लिहायचं आहे. पहा 1 चा वर्ग 1 आणि 12 चा वर्ग 144. हे दोन्ही पद पहिल्या वर्ग आणि इथं पण वर्ग आहे. पहा फक्त आपल्याला मधलं जे उत्तर आहे हे महत्वाचं आहे. पहा आणि ह्या मधल्या उत्तरावर अशा प्रकारचे प्रश्न आलेले यापूर्वी. पुन्हा पाहू आता पुढची स्टेप पाहूया. 81p वर्ग वजा पाहता असा कोणता पाडा. पहा बेच्या पाड्या. पहा बे एक बे बेसक 12. आता इथं पहा 9 आणि 6 आहे. 3च्या पाड्यात 9 पण आहेत 6 पण आहे. पहा 3 त्रिक 9 3 दुने 6 म्हणजे आता पहा इथं उत्तर काय आलं. पहा आता 3/2. पहा 3/2p अधिक 1/44. अशा प्रकारे आपण दुसरं जे विस्तार सूत्र आहे याचा वापर करून हे उदाहरण सोडवलेलं आहे. आता पहा मागील परीक्षेमध्ये जे मागील वर्षीच्या परीक्षेमध्ये एक उदाहरण आलं. पहा 100x वर्ग अधिक y वर्ग छेद 16 ही राशी पूर्ण वर्ग होण्यासाठी त्यात पुढील पैकी कोणते पद मिळवावे, 2 पर्याय सांगा. आता प्रश्न आपल्याला वाटतं फार मोठा दिसतोय, याचं उत्तर अवघड असेल, परंतु उत्तर अतिशय सोपं असतं. फक्त आपण अचूक आपले जे नियम आहेत ते नियमांचा वापर करायचा. पहा त्याने काय सांगितलं. पहा पूर्ण वर्ग होण्यासाठी बरोबर ना, तर मग त्यांनी सूत्र कोणतं वापरलं असणार. पहा म्हणजे काय वापरलं. पहा ए अधिक बी कंसाचा वर्ग काय सांगतो. पहा ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग हे जे पहिलं विस्तार सूत्र आहे याचा वापर केलेला आहे. पहा म्हणजे त्यांनी पाहता या ठिकाणी
हे पहिलं पद दिलंय पा, पहिलं पद दिलंय पा, ए वर्ग म्हणजे पहिलं पद दिलंय पा 100 x वर्ग. नंतर बी वर्ग म्हणजे दुसरं पद पण दिलेलं आहे. आपल्याला फक्त काय करायचंय पा, मधलं पद काढायचं, मधलं म्हणजे 2ab. मग आता मधलं पद कसं निघतं पा, या ठिकाणी काय केलं पा, मग काय करायचं आपण, आता आपण उदाहरण लिहूया आपण. 100 x वर्ग अधिक y वर्ग छेद 16. हा, आता अशा प्रकारचं उदाहरण आल्यानंतर आपलं पहिलं काम काय करायचं, याचं वर्गमूळ काढायचं आपण. इथं पहा, या एचं ए वर्गाचं वर्गमूळ काय आहे पहा, ए म्हणजे आपण इथं या ठिकाणी 100चं वर्गमूळ आलं 10. काय आलंय 10, 10x आणि y वर्ग छेद 16चं वर्गमूळ काय आलं बा, y छेद 4 म्हणजे हे जे आहे पहा याचा वर्ग असणार आहे पहा. आता 10x अधिक y छेद 4चा वर्ग, या कंसाचा हे वर्ग आहे पहा. मग आता आपण याचं सोडूया पहा. आता आपला नियम काय सांगतो पहा, पहिल्या पदाचा वर्ग पहा 10 100 म्हणजे 100 x वर्ग पहा अधिक पहा पहिल्या पदाचा पहिलं पद आणि दुसरं पद या दोघांचा गुणाकार पहा, म्हणजे 10x गुणिले y छेद 4 आणि त्याची दुप्पट. दुप्पट म्हणजे दुप्पट करताना नेहमी त्याला 2 ने गुणायचं असतं. आणि पहा अधिक y छेद 4 म्हणजेच काय, y वर्ग छेद 16 पहा बरोबर 100 x वर्ग. आता पहा अधिक, आता आपण या ठिकाणी 10x गुणिले y छेद 4 गुणिले 2 हे सोडू पहा. आता 2 ला छेद ने म्हणजे छेद 1 असतो, या 10x छेद म्हणजे छेद 1 असतो पहा. आता अंश आणि छेद यांना भागायचंय पहा, किंवा याला संक्षिप्त रूप द्यायचं पहा. मग 2च्या पाड्यामध्ये 2 आहेत आणि 4 पण पहा, बे एक बे, बे दुने 4. आता पहा आणखी आपण याला आणखी संक्षिप्त रूप देऊया. आता इथं 10 आहे आणि 2 आहे पहा, अंशस्थानी 10 आहे, छेदस्थानी 2 पहा. मग असा कोणता पाडा आहे त्यामध्ये 2 पण आहे आणि 10 आहे, तर 2चाच पाडा पहा. म्हणजे या ठिकाणी बे पंचे 10 आणि बे एक बे. तर पहा आता उरलं काय पहा, आता अधिक 5 xy 5 xy 5 xy आणि y वर्ग छेद 16. हा, आता पहा या ठिकाणी आता याचं उत्तर आपण आता काय पाहिलं पहा, म्हणजे आता याचा एक पर्याय काय झाला, अधिक पहिला एक पर्याय काय झाला पहा, अधिक 5 xy. उदाहरण आहे यामध्येच पण समजा उदाहरण आहे, हा यामध्ये काय करूया पाहता, ए वजा बी, ए वजा बी कंसाचा वर्ग, कंसाचा वर्ग बरोबर काय पहा, ए वर्ग वजा 2ab आणि अधिक बी वर्ग. पहिलं उत्तर काय आलं पहा, आपल्याला 2 अचूक पर्याय पाहिजे पहा. आता या ठिकाणी पहा इथं पण ए वर्ग अधिक बी वर्ग आहे पहा, म्हणजे या ठिकाणी इथं उत्तर काय असणार, मग आता दुसरं उत्तर काय असणार, सेम असणार ना, फक्त इथं वजा 5 xy असणार आहे पहा. वजा 5 xy हे उत्तर असणार आहे. अशा प्रकारे हे उदाहरण, अशा प्रकारचं उदाहरण दरवर्षी परीक्षेला हमखास येत असतं. हे उदाहरण सोडवण्याची ही पद्धत आहे. आता पुढचं उदाहरण अशाच प्रकारचं उदाहरण पहा. हे पण उदाहरण यापूर्वीच्या परीक्षेला विचारलं होतं. पाहता 64 x वर्ग अधिक y वर्ग छेद 25. हा काय पहा, आता हे जे उदाहरण आहे हे ए अधिक बी कंसाचा वर्ग
आणि ए वजा बी कंसाचा वर्ग, याचं उत्तर आहे पहा. या ठिकाणी पाहता याचं काय पहा, ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग, ए वर्ग वजा 2ab अधिक बी वर्ग. आता या ठिकाणी नियम हे विस्तार सूत्राचा वापर केलाय पहा. आता 64 एक्स वर्ग, आता आपण उदाहरण सोडूया. 64 एक्स वर्ग अधिक वाय वर्ग छेद 25, 25 आता 64 एक्स वर्ग. आता या ठिकाणी मग 64 एक्स वर्गचं वर्गमूळ काय झालं पहा, 8 आणि एक्स वर्गचं वर्गमूळ एक्स. आता या वाय वर्गाचं वर्गमूळ काय पहा, वाय, आणि 25चं वर्गमूळ काय झालं पहा, 5. पहा म्हणजे आता एक तर या ठिकाणी 8x अधिक वाय छेद 5 याचा हा वर्ग असेल, किंवा 8x वजा वाय छेद 5 याचा वर्ग असेल. हा आता आपण पहिल्या वर्ग काय आला पहा, 8 × 64 एक्स वर्ग. पहा पहिल्या पदाचा गुणाकार, पहिलं पद आणि दुसऱ्या पदाचा गुणाकार पहा, अधिक 8x गुणिले वाय छेद 5 आणि त्याला 2 ने गुणायचं. 2 ने काय गुणायचं, कारण त्याची दुप्पट आपण करतोय पहा, अधिक वाय वर्ग छेद 25 पहा बरोबर 64 एक्स वर्ग. पहा आपण याला भाग द्यायचा पहा आता, पण इथं भाग जात नाही पहा. मग काय उत्तर पहा, 8 2 16 म्हणजे अधिक 16 छेद 5 येते, आणि एक्स वाय अधिक वाय वर्ग छेद 25. म्हणजे आपलं उत्तर, पहिलं उत्तर काय आलं पहा, 16 छेद 5, 16 छेद 5 एक्स वाय हे पहिलं उत्तर आले पहा. मग दुसरं उत्तर काय असणार आहे, फक्त चिन्हाचा बदल असणार आहे. म्हणजे काय असणार पहा, 64 एक्स वर्ग वजा 16 छेद 5 एक्स वाय अधिक वाय वर्ग छेद 25 हे आपलं दुसरं उत्तर. म्हणजे पहिलं उत्तर हे उत्तर आहे, दुसरं उत्तर हे उत्तर असणार पहा. अशा प्रकारे 2 पर्याय, अचूक पर्याय निवडा, अशा प्रकारचा प्रश्न असतो. आणि दोन्हीकडे फक्त चिन्हाचं एक उत्तर जर निघालं तर दुसरं उत्तर फक्त त्याला वजा करायचे पहा, त्यामध्ये काही बदल करायचा नाही. आता पहा पुढचं जे आपण पाहूया, ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर, आता ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर ए अधिक बी आणि ए वजा बी. आता आपण हे जे उदाहरण सोडून पाहू, आता येतं उत्तर येतं पहा, ए अधिक बी कंस पहिल्या कंस दुसऱ्या कंसामध्ये पहा ए वजा बी. आता या ठिकाणी पहिलं जे कंसातलं पहिलं जे पद आहे ए, या ए ने गुणायचे पहा दुसऱ्या कंसाला पहा ए वजा बी, पुन्हा इथं अधिक चिन्ह आहे, अधिक पण इथं अधिक लिहू, अधिक बी ए वजा बी. आता या ठिकाणी ए गुणिले ए वर्ग वजा ए गुणिले बी ए बी, त्यानंतर अधिक बी गुणिले ए बी वजा बी गुणिले बी बी वर्ग, मात्र चिन्हाला वजा लिहायचे पहा. वजा अधिक काय होते या ठिकाणी, शून्य आले पहा, वजा 1 ए बी मधून अधिक 1 बी गेले, शून्य उत्तर येतं पहा. या दोघांचं उत्तर शून्य येणार पहा. म्हणजे आपलं उत्तर आलं ए वर्ग वजा बी वर्ग. म्हणजे अशा प्रकारे ए वर्ग वजा बी वर्ग, तर असं तुम्हाला प्रश्न आला तर अवयव असतात, पहिल्या कंसामध्ये ए अधिक बी असतो आणि दुसऱ्या कंसामध्ये ए वजा बी असतं पहा. आता आपण अशा प्रकारचे उदाहरण सोडूया पहा. एक उदाहरण घेऊया पहा.
पहा त्या ठिकाणी एक उदाहरण आपण घेऊया. छत्तीस एक्स वर्ग 36x वर्ग वजा 25y वर्ग याचे अवयव काय असतील? 36x वर्ग वजा 25y वर्ग. मग पहा काय सांगते नियम आपला. पहा काय असणार पहा, पहिल्या कंसामध्ये अधिक करायचंय, दुसऱ्या कंसामध्ये वजा करायचं बा. मात्र दोघांचं वर्गमूळ लिहित बा. म्हणजे 36चं वर्गमूळ काय झालं बा, 6x अधिक 5y. आणि दुसऱ्या कंसामध्ये काय आहे बा, 6x वजा 5y. हे अशा प्रकारे पहिल्या कंसामध्ये अधिक चिन्ह लिहायचं आहे, दुसऱ्या कंसामध्ये वजा लिहायचंय. आणखी आपण दुसरं उदाहरण घेऊया. पहा 121 m वर्ग वजा 1/169. तर पाहता मग ही जी संख्या आहे, तर आता त्याचे मूळ अवयव काय पाहिजे. ही जी बैजिक राशी आहे, या बैजिक राशीचे अवयव काय पहा. त्या ठिकाणी वर्ग 121 हा वर्ग आहे. आपण पाहायचंय की दिलेली संख्या वर्ग आहे का. दिलेली बैजिक राशीचे जे पद आहे, दोन्ही पद ही जी वर्ग संख्या आहे का. अथवा 121 ही वर्ग संख्या आहे, या वर्ग देखील काय आहे, वर्ग संख्या आहे पहा. मग 1/121 पहा देखील काय आहे, वर्ग संख्या पहा. माझं 121चा वर्गमूळ काय आहे, 11. यम जे वर्गमूळ आहे ते किती आहे, यम. पहा पहिल्या कंसामध्ये पहा 11 यम आले पहा. नंतर आता या 1चं वर्गमूळ काय पहा, 1. 169 13चा वर्ग आहे पहा. म्हणजे पहिल्या कंसामध्ये 11m अधिक 1/13 आले पहा. दुसऱ्या कंसामध्ये 11m वजा 1/13 हे उत्तर आलेले पहा. अशा प्रकारे हे आपण उदाहरण आपण सोडवलंय पहा. आता आपण यापूर्वीच्या परीक्षेमध्ये एक प्रश्न आला होता पहा. 256x चा चौथा घात वजा 1 या राशीचे अवयव काढा. या राशीचे अवयव काढा. अवयव काढा याच्यावर अशा प्रकारचा प्रश्न येत असतो पहा. 256x चा चौथा घात वजा 1 पहा त्या ठिकाणी पहा 256 सुद्धा ही वर्ग संख्या आहे पहा. 256 ही वर्ग संख्या आहे आणि 1 चा चौथा घात ही सुद्धा वर्ग संख्या आहे आणि 1 सुद्धा काय पहा, वर्ग संख्या आहे. म्हणजे आता या ठिकाणी विस्तार सूत्र कोणता वापरले पहा, ए वर्ग वजा बी वर्ग हे विस्तार सूत्र वापरलेलं आहे. आता याचं या विस्तार सूत्राचा नियम काय पहा, काय सांगते पहा. पहिलं जे कंस आहे त्यामध्ये आपण याची बेरीज करायची या वर्गमुळाची, ए अधिक बी, आणि दुसऱ्या कंसामध्ये ए वजा बी करायचे पहा. हे जे विस्तार सूत्र वापरायचे आपल्याला. विस्तार सूत्र पाठ करून ठेवा. गणित हा विषय अतिशय महत्वाचा आहे. तर पहा मग 256 कशाचा वर्ग आहे पहा. आपले सर्व वर्ग पाठ पाहिजे पहा. 256 कोणत्या संख्येचा वर्ग आहे. कोणत्या संख्येचा वर्ग पहा, 16चा वर्ग आहे पहा, 16. त्यानंतर एक्सचा चौथा घात हे एक्सचा वर्ग आहे पहा. त्याचं वर्गमूळ काय आलं, एक्स वर्ग आलं पहा. आता हे झालं पहा, याचं वर्गमूळ आपल्याला भेटलं पहा 16x वर्ग अधिक 1 पहिल्या कंसात आलं पहा. दुसऱ्या कंसात पाहता 16x वर्ग वजा 1. आता याचं आणखी उत्तर मिळते पहा.
बरोबर 16x² अधिक 1 दुसऱ्या पाहता 16x² वजा 1 इथं पण पहा ही पण वर्ग अशा प्रकारचा आहे पहा a² वजा b². मग 16चा वर्गमूळ काय पहा 4 आणि x वर्ग काय पहा x अधिक 1 आणि दुसऱ्या कंसामध्ये 4x वजा 1. तुमच्या उत्तरामध्ये पर्यायामध्ये हा पण पर्याय असेल आणि हा पण पर्याय असेल पहा आणि तुम्हाला विचारलं जाईल पहा यातील 2 अचूक पर्याय ओळखा अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामध्ये हा पण पर्याय असेल पहा आणि हा पण पर्याय असेल. त्यामुळं व्यवस्थित उत्तर काढायचं आपलं अतिशय सोपा प्रश्न आहे हा. या विस्तार सूत्राचा वापर करून पहा. त्यासाठी विस्तार सूत्र आपले पाठ पाहिजे. पुढचं उदाहरण पाहू आता 16x चा चौथा घात वजा 81 चे पुढील पैकी अवयव कोणते 2 अचूक पर्याय निवडा. तर पहा आता अशाच प्रकारचा प्रश्न आहे पहा सूत्र कोणतं वापरलंय पहा 16 ही वर्ग संख्या आहे x चा चौथा घात ही पण वर्ग संख्या आहे 81 ही सुद्धा वर्ग संख्या म्हणजे या ठिकाणी विस्तार सूत्र वापरलेलं आहे पहा a वजा b a वर्ग वजा b वर्ग a वर्ग वजा b वर्ग याचं उत्तर काय पहा पहिल्या कंसामध्ये a अधिक b दुसऱ्या कंसामध्ये a वजा b पहा या ठिकाणी a वर्ग वजा b वर्ग पहिल्या कंसामध्ये या वर्गमूळाची बेरीज आपण केली आहे दुसऱ्यामध्ये पहा वजाबाकी केली पहा. आता आपण उदाहरण घेऊया 16x चा चौथा घात वजा 81 पाहता मग 16चं वर्गमूळ काय आहे पहा 4 4 चौक 16 4 चौक 16 x चा चौथा घातचं वर्गमूळ पहा x वर्ग 81चं वर्गमूळ काय पहा 9 या ठिकाणी आपण एकदा यांची बेरीज करूया आणि एकदा वजाबाकी करूया 4x वर्ग वजा 9 पाहता 4x वर्ग यामध्ये काय आपण बदल करू शकत नाही परंतु हे जे पुढचं पद आहे पहा यात बदल होतो पहा 4x वर्ग इथं पुन्हा हा नियम वापरलाय पहा मग 4चा जो वर्गमूळ काय पहा 2 आणि x वर्गचा x आहे पहा वर्गमूळ 2x आणि 9चं वर्गमूळ आहे 3 पहा अधिक 3 म्हणजे पहा पहिल्या कंसामध्ये काय येईल पहा 2x अधिक 3 आणि दुसऱ्या कंसामध्ये येईल पहा 2x वजा 3 म्हणजे पहा अशा प्रकारे तुमच्या पर्यायामध्ये आता पहा कोणता उत्तर आहे आपलं पहा आता 4x अधिक 9 आता पहिला इथं हे उत्तर आहे का नाही इथं उत्तर नाहीये पहा नंतर पहा 4x वर्ग 4x अधिक 9 इथं हे पण उत्तर नाहीये पहा नंतर कोणते पहा आता इथं आपलं एकच पाहिजे 4x आहे ना पहिलं पहा हा हे पहिलं आहे सॉरी हे पहिलं आहे पहा म्हणजे पहिलं आणि या ठिकाणी चौथं पर्याय पहा या ठिकाणी पहिलं आणि चौथं हे उत्तर आलेलं आहे मागील परीक्षेमध्ये विचारलेला हा प्रश्न आहे अशाच प्रकारचा प्रश्न थोडाफार संख्येमध्ये बदल होईल आणि तशा प्रकारचा प्रश्न येणार म्हणजे येणारच. आता आणखी या ठिकाणी आता ए अधिक बी कंसाचा घन ए अधिक बी कंसाचा घन आपण हे पाहूया आणि बाकीचा घटक उद्या पाहूया. पाहता हे एक विस्तार सूत्र आहे ए अधिक बी पहा ए अधिक बी कंसाचा घन तिसरं विस्तार पाहता आपण पहिलं पाहिलं पहा ए अधिक बी कंसाचा वर्ग ए वजा बी कंसाचा वर्ग नंतर ए वर्ग बी वर्ग तर पाहता हे पुढचं जे विस्तार सूत्र आहे पहा ए अधिक बी कंसाचा घन आपण हे सोडून पाहूया पहा ए अधिक बी गुणिले ए अधिक बी
ए अधिक बी. पाहता आता ए अधिक बी, ए अधिक बी हेच काय झालं पहा या ठिकाणी, ए अधिक बी कंसाचा वर्ग. आपल्याला हे माहिती आहे पहा, काय लिहायचंय पहा की ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग. हे झालं पहिल्याच उत्तर, या पहिल्या दोन्हीचं उत्तर पहा. नंतर पहा ए अधिक बी. आता पहा हे ए नी पूर्ण आपण कंसाला गुणू पहा, म्हणजे ए गुणिले ए वर्ग अधिक 2ab अधिक बी. पुन्हा आता आपण अधिक लिहूया, अधिक बी. ए वर्ग अधिक 2ab अधिक बी. तर बी वर्ग हे झालं, बी वर्ग, बी वर्ग. तर पहा आता ए गुणिले ए चा वर्ग, तर आलं ए चा घन. घातात नाही, इथं एक असतो, 1 आणि 2 3 पहा, अधिक ए गुणिले 2ab म्हणजे 2a वर्ग बी, 2a वर्ग बी अधिक ए बी वर्ग अधिक पहा ए वर्ग बी. बी गुणिले 2ab पहा 2ab वर्ग, त्यानंतर बी गुणिले बी वर्ग म्हणजे बी घन. बी घन पहा, त्या ठिकाणी पहा समान स्वरूप पदे. स्वरूप पदे कोणते पहा 2ab वर्ग, 2ab वर्ग पहा हे 2a वर्ग बी. नंतर हे ए वर्ग बी हे स्वरूप आहे पहा. स्वरूप पाहता आपण बेरीज करू. मग ए घन अधिक 2 आणि 1 ते झाले पहा 3, 3 वर्ग 3a वर्ग बी. आता पहा या ठिकाणी पुढचं पहा ए बी वर्ग अधिक 2ab वर्ग. पहा या दोघांचं उत्तर पहा काय आलं मग, अधिक 3 ए बी घन बी हे आणि ए वर्ग बी ए बी सॉरी, पुन्हा आपण घेऊया वेळ. पाहता आपण जवळजवळ लिहूया या ठिकाणी. तर पाहता एचा घन, इथं घन आले पहा, इथे ए वर्ग बी आले पहा, इथं काय आलं पहा, इथं आले पहा हे ए घन आला पहा, इथं ए घन ए वर्ग ए गुणिले ए वर्ग ए घन, त्यानंतर ए गुणिले 2ab 2a वर्ग बी, त्यानंतर तिसरं इथं आलं पहा, हे पण चुकलं लागलं, पूर्ण पहिली चुकलेली आहे. पहा त्या ठिकाणी ए गुणिले ए वर्ग म्हणजे काय आलं पहा, ए घन अधिक ए गुणिले 2ab म्हणजे काय पहा 2a वर्ग बी, त्यानंतर पहा अधिक ए गुणिले बी वर्ग म्हणजे ए बी वर्ग. पुन्हा पाहता त्या ठिकाणी बी गुणिले ए वर्ग म्हणजेच काय आलं ए वर्ग बी, आणि अधिक बी गुणिले 2ab म्हणजे 2ab वर्ग ए वर्ग अधिक त्या ठिकाणी बी घन. तर पाहता 2a वर्ग बी हे आणि हे समान आहे, आणि हे आणि हे समान आहे पहा. तर पाहता ए घन अधिक 3 पहा 1 आणि 2 1 आणि हे तर पहा 3a वर्ग बी अधिक 3ab वर्ग ए बी वर्ग
आणि अधिक बी घन अशा प्रकारे हे विस्तार सूत्र आहे. आता या ठिकाणी अजून हा भरपूर घटक आहे. या विस्तार सूत्राचा आपल्याला वापर करून उदाहरणं सोडवायचे पहा. परंतु या ठिकाणी आपलं बराचसा घटक अजून बाकी आहे. मग आपण हा त्याचा जो पुढचा भाग आहे, हा पुढचा जो भाग आहे उद्याच्या तासाला पाहूया. आज आपण या ठिकाणी आजचा घटक इथे संपूया, कारण त्यातला अजून बराचसा भाग आहे, अजून तो एक तास संपणार नाही पहा. तर आज आपण या ठिकाणी आजचा जे तास आहे या ठिकाणी संपूया. धन्यवाद.